हॅलो माय डिअर स्टुडंट्स, ब्राईट विंग्स अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मुलांनो, आज आपण नंबरमधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत, प्लेस व्हॅल्यू अँड एक्सपॅन्डेड फॉर्म. त्याचबरोबर आज आपण फेस व्हॅल्यू काय असते हे देखील बघणार आहे. नंबर्समध्ये प्रत्येक डिजिट हा फक्त एक डिजिट नसतो, त्याची प्लेस ठरवते की त्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे. इथे आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, 27,65,043. यामध्ये किती डिजिट्स आहेत बरं? 7. मग या प्रत्येक डिजिटची आपण फेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू बघणार आहोत. फर्स्ट आहे फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू मीन्स द ॲक्च्युअल डिजिट इटसेल्फ. म्हणजे फेस व्हॅल्यूमध्ये आपल्याला काय सांगितले आहे, तर जी काही डिजिटची व्हॅल्यू असते त्यालाच फेस व्हॅल्यू असे बोलले जाते. म्हणजेच जर 4 डिजिट असेल तर त्याची फेस व्हॅल्यू देखील 4 असते. आणि जर 53 असा एक्झाम्पल दिलेला असेल तर 5ची फेस व्हॅल्यू ही 5च असेल आणि 3ची फेस व्हॅल्यू ही 3च असेल. नेक्स्ट लाईन आहे, नो मॅटर व्हेअर इट इज इन द नंबर अँड इट नेवर चेंज बिकॉज ऑफ इट्स पोझिशन. म्हणजे यात असे सांगितले आहे की डिजिट नंबरमध्ये कोणत्याही प्लेसवर असेल तरीही त्याची फेस व्हॅल्यू ही चेंज होत नाही. अँड द फेस व्हॅल्यू इज द डिजिट ॲज इट इज. म्हणजे जो काही आपला डिजिट आहे त्यालाच त्याची फेस व्हॅल्यू असे बोलले जाते. आपल्याकडे खाली एक एक्झाम्पल आहे, 27,65,043. यामध्ये 5ची फेस व्हॅल्यू ही 5च आहे आणि 2ची फेस व्हॅल्यू ही 2च आहे. कारण की सांगितल्याप्रमाणे फेस व्हॅल्यू मीन्स द ॲक्च्युअल डिजिट इटसेल्फ. एक्झाम्पलमध्ये जर 0 असेल तर त्याची फेस व्हॅल्यू ही 0च येते आणि जर 7ची फेस व्हॅल्यू विचारली गेलेली असेल तर त्याची देखील फेस व्हॅल्यू 7च असते. नो मॅटर तुम्हाला कोणताही एक्झाम्पल दिलेला असो, प्रत्येक डिजिटची फेस व्हॅल्यू ही तो डिजिटच असतो. त्यामुळे कितीही मोठा एक्झाम्पल आला तरी तो जो नंबर असेल तोच त्याचा फेस व्हॅल्यू असा आपल्याला लिहायचा असतो. नेक्स्ट पॉईंट आहे प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू मीन्स द व्हॅल्यू ऑफ अ डिजिट डिपेंड्स ऑन इट्स पोझिशन इन द नंबर. म्हणजे काय, तर डिजिट नंबरमधला कोणत्या जागेवर किंवा कोणत्या प्लेसवर आहे त्यावरून त्याची प्लेस व्हॅल्यू ही ठरवली जाते. इच डिजिट इन द नंबर हॅज अ पोझिशन. नंबरमधल्या प्रत्येक डिजिटलाही त्याची पोझिशन असते. द व्हॅल्यू ऑफ अ डिजिट चेंजेस अकॉर्डिंग टू इट्स प्लेस. दिस इज कॉल्ड ॲज अ प्लेस व्हॅल्यू. म्हणजे काय, तर डिजिटची व्हॅल्यू ही त्या नंबरमधल्या त्याच्या प्लेसवरून चेंज होत असते. जर तो सेकंड पोझिशनला असेल तर त्याला टेन्स बोलले जाते. जर तो थर्ड पोझिशन म्हणजे 100 पोझिशनला असेल तर त्याला 100 असे बोलले जाते. जर तो 4th पोझिशनला असेल तर त्याला 1000 असे बोलले जाते आणि जर तो 5th पोझिशनला असेल तर त्याला 10,000 असे बोलले जाते. आणि प्लेस व्हॅल्यूलाच नंबरची पोझिशन व्हॅल्यू असे बोलले जाते. एक्झाम्पल बघू आपला, 27,65,043. यामध्ये आपल्याला प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू बघायची आहे. नोटबुकमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक डिजिट हा सुटसुटीत सेपरेटली लिहून घ्यायचा आहे आणि ॲरोमध्ये आपल्याला त्याच्यासमोरच त्याची प्लेस व्हॅल्यू दाखवायची आहे. फर्स्ट आहे 3. 3 हा लास्ट पोझिशनला आहे त्यामुळे त्याला वन्स असे बोलले जाते. त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 3. दुसरा डिजिट आहे 4. त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 40 कारण 4 हा 10th पोझिशनला आहे आणि त्याच्यासमोर एक सिंगल डिजिट आहे. थर्ड आहे 0. 0ची प्लेस व्हॅल्यू ही 0च असते. 4th नंबरचा डिजिट आहे 5. 5ची प्लेस व्हॅल्यू आहे 5000 कारण तो 1000 प्लेसला आहे आणि त्याच्यासमोर 4 डिजिट्स देखील आहेत. नेक्स्ट आहे 7. 7ची प्लेस व्हॅल्यू असेल 7 लाख कारण तो लाख पोझिशनला आहे आणि त्याच्यासमोर 5 डिजिट्स आहेत. नेक्स्ट आहे 2. 2 हा 10 लाख पोझिशनला आहे आणि त्याच्यासमोर टोटल 6 डिजिट्स आहेत त्यामुळे त्याला 20 लाख असे बोलतात. हे झाले आपले प्लेस व्हॅल्यूज. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल एखाद्या संख्येची पोझिशन काय आहे किंवा डिजिट्समध्ये ती कितव्या नंबरला आहे आणि तिच्यासमोर किती 0 किंवा किती डिजिट्स आहेत त्यावरून तिची प्लेस व्हॅल्यू ही ओळखली जाते. हे झाले प्लेस व्हॅल्यू अँड प्लेस व्हॅल्यू. नेक्स्ट पॉईंट आहे आपला एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर. एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर मीन्स रायटिंग अ नंबर बाय शोविंग द व्हॅल्यू ऑफ इच डिजिट बेस्ड ऑन इट्स प्लेस. म्हणजेच नंबरच्या प्रत्येक डिजिटची प्लेस व्हॅल्यू वेगळी करून त्याला ॲडिशन फॉर्ममध्ये लिहिले
जाते. वी ब्रेक द नंबर्स इंटू 1000, 100, 10 और वन्स. म्हणजेच डिजिट नंबरमध्ये कोणत्या पोझिशनवर आहे किंवा त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे त्यानुसार त्याला 1000, 100 किंवा 10 या ग्रुपमध्ये ब्रेक केले जाते. एक्सपांडेड फॉर्म मीन्स इच डिजिट्स व्हॅल्यू इज रिटन सेपरेटली अँड देन ॲडेड. आता एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच काय, डिजिटला सेपरेटली ब्रेक केले जाते आणि ब्रेक करून त्याला ॲडिशन फॉर्ममध्ये लिहिले जाते आणि मग त्याची ॲडिशन दाखवली जाते. आपल्याकडे एक्झाम्पल आहे 27,65,043. याला जर आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं असेल आधी त्यांची प्लेस व्हॅल्यू अँड प्लेस काढून घेऊ. फर्स्ट डिजिट आहे 2. 2ची प्लेस आहे 10 lakhs. मग त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 20 lakh. सेकंड डिजिट आहे 7. 7चा प्लेस आहे लॅक्स. मग त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 7 lakh. 7वर 5 डिजिट आहे 6. 6चा प्लेस आहे 10,000. 10,000 म्हणजे एकावर असतात 4 झिरो. मग इथे 6वर 4 झिरो दिल्यास त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 60,000. पुढचा डिजिट आहे 5. 5ची प्लेस आहे 1000. मग त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 5,000. नेक्स्ट डिजिट आहे 0. 0चा प्लेस आहे 100. पण 0 असल्याने त्याची प्लेस व्हॅल्यू देखील असते 0. नेक्स्ट डिजिट आहे 4. 4चा प्लेस आहे 10. 10 मीन्स एकावर एक 0. मग त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 40. लास्ट डिजिट आहे 3. 3ची प्लेस आहे युनिट. युनिट मीन्स वन्स. मग त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 3. आता एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहिताना जी काही प्लेस व्हॅल्यू भेटलेली आहे त्या प्लेस व्हॅल्यूची ॲडिशन दाखवली जाते. म्हणजेच 20 lakh प्लस 7 lakhs प्लस 60,000 प्लस 500 प्लस 0 प्लस 40 प्लस 3 या फॉर्ममध्ये दाखवले जाते. पुढचा पॉईंट आहे प्लेस व्हॅल्यूज ऑफ अंडरलाईन डिजिट्स. जर क्वेश्चनमध्ये आपल्याला एखादा अंडरलाईन डिजिट दिलेला असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू कशी ओळखायची. When a digit is underlined in a number, we have to find its place value. म्हणजेच जर एक्झाममध्ये आपल्याला एखादा अंडरलाईन डिजिट दिलेला असेल तर आधी त्याची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फर्स्ट सी वेअर द डिजिट इज प्लेस. म्हणजेच नंबरमध्ये डिजिट कोणत्या प्लेसवर आहे ते आधी बघून घ्यायचे आहे. तो 1000 प्लेसला आहे, वन्स प्लेसला आहे की 10,000 प्लेसला आहे हे आधी बघायचं. देन मल्टिप्लाय द डिजिट बाय द व्हॅल्यू ऑफ दॅट प्लेस. मग जो काही डिजिट असेल त्याला त्याच्या प्लेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचे आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर या रिलेटेड तुम्हाला कोणताही क्वेश्चन आला तर तुम्ही तो इझिली लिहू शकता. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय, डिजिट मल्टिप्लाय बाय प्लेस. आता आपण एक्झाम्पल बघू. त्यावरून तुम्हाला समजेल की एखादी अंडरलाईन डिजिट दिलेला असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. एक्झाम्पल आहे 59,30,478. यामध्ये आपल्याला 5 अंडरलाईन केलेला आहे त्यामुळे 5ची प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग बघायचं 5 नंतर किती डिजिट्स आहेत. 1 2 3 4 5 6. 6 डिजिट्स आहेत म्हणजे तो 10 lakh पोझिशनला आहे. मग प्लेस व्हॅल्यू काय असेल 5 इंटू 10 lakhs. 5ने 10 lakhsला मल्टिप्लाय केल्यावर काय भेटतात 50 lakh. देन प्लेस व्हॅल्यू इज 50 lakh. त्यालाच वर्डमध्ये कसे लिहिता येईल 50 lakhs. चला तर पुन्हा एकदा सगळ्याची रिव्हिजन करूया. इथे 27,65,043 हा नंबर दिलेला आहे. टेबलमध्ये डिजिट, प्लेस, प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू असे काही कॉलम्स दिलेले आहेत. फर्स्ट डिजिट आहे 2. 2ची प्लेस आहे 10 lakhs. मग त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 20 lakh आणि डिजिट जो असेल तोच त्याची फेस व्हॅल्यू असते त्यामुळे 2ची फेस व्हॅल्यू आहे 2. सेकंड डिजिट आहे 7. 7चा प्लेस आहे लॅक्स. मग त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 7 lakhs आणि फेस व्हॅल्यू आहे 7. तिसरा डिजिट आहे 6. त्याची प्लेस आहे 10,000. मग त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 60,000 आणि फेस व्हॅल्यू आहे 6. नंतरचा डिजिट आहे 5. त्याची प्लेस आहे 1000. प्लेस व्हॅल्यू आहे 5,000 आणि फेस व्हॅल्यू आहे 5. नेक्स्ट डिजिट आहे 0. 0ची प्लेस आहे 100.
परंतु 0 असल्याने त्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू दोन्ही 0 आहे. पुढचा डिजिट आहे 4. 4ची प्लेस आहे टेन्स, प्लेस व्हॅल्यू आहे 40 आणि फेस व्हॅल्यू आहे 4. लास्ट डिजिट आहे 3. त्याची प्लेस आहे वन्स म्हणजे युनिट्स, मग त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 3 आणि फेस व्हॅल्यू आहे 3. इथे आपले प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आणि एक्सपांडेड फॉर्म हे टॉपिक संपलेले आहेत. आय होप सर्वांना समजले असेल. समजले नसेल तर लेक्चर केअरफुली ऐका, स्टडी करा, मनाने काही एक्झाम्पल्स सॉल्व करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.